चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून आमदार किशोर जोरगेवार हे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रपूर शहरातील सर्वच प्रभागांमध्ये सभा व पदयात्रांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधतायत। आमदार जोरगेवार यांच्या प्रचाराला नागरिकांकडून देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। प्रचंड असा उत्साह, प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या उमेदवारांना या ठिकाणी मिळतोय। आपण बघत असाल की खरं तर मतदार राजाच्या घरापर्यंत गेलंच पाहिजे, कारण की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे। एक तर त्या मतदारांपर्यंत, सामान्य मायबाप जनतेपर्यंत डायरेक्ट संवाद होतो। त्यांच्या अडीअडचणी, भावभावना, व्यथा वेदना समजून घेणं आपल्याला माहिती होतात। आणि एवढंच नव्हे तर जो कार्यकर्ता आपल्यासाठी, पक्षासाठी, जनतेच्या सेवेसाठी 5 वर्षे राबतो, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही रस्त्यावर आहेत। त्याला निवडून देण्याची जबाबदारी ही आता आमची आहे। आणि त्या भावनेतून आमचा हा डोर टू डोर, घरोघरी, रस्तोरस्ती आमचा भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार या ठिकाणी सुरू आहे। आमचे मुद्दे चंद्रपूर, विकसित चंद्रपूर, रोजगारयुक्त चंद्रपूर। जगातला सगळ्यात मोठा उद्योग हा पर्यटनाचा आहे, टुरिझमचा आहे। चंद्रपूर हे टुरिझमचं हब होऊ शकते, या दृष्टिकोनातून आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत। ज्यामध्ये आता इथे समोरचाच आम्ही 515 एकर जागेमध्ये जवळपास 600 कोटी रुपयाची टायगर सफारी आम्ही या ठिकाणी निर्माण करणार आहोत। ज्याच्यात ताडोबाचा जो पर्यटक आहे तो चंद्रपूरमध्ये येईल, या ठिकाणी 2 दिवस राहील। एवढंच नव्हे तर महाकाली देव मंदिर हे देवीचं शक्ती केंद्र आहे। शेकडो वर्ष जुनं हे मंदिर आहे। तिची भक्तांची मान्यता भारतामध्ये नाही तर जगभरामध्ये तिथे भक्त येतात। त्या मंदिराच्या विकासाकरता 278 कोटी रुपयाचा या ठिकाणी आम्ही प्लॅन मंजूर झालेला आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ 2 ठिकाणी दीक्षा दिली होती। एक दीक्षाभूमी नागपूरला आहे, दुसरी दीक्षाभूमी चंद्रपूरला आहे। या दीक्षाभूमीच्या विकासाकरता म्हणून आम्ही 100 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहे। एवढंच नव्हे, या ठिकाणी ज्या भूमिगत कोळसा खाणी आहे त्यांना पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्हाला ओपन करायचं आहे।